सुरुवातीला बातमी उत्तराखंडमधली। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भूस्खलन झालंय, त्यामुळे हजारो भाविक अडकलेले आहेत, ज्यात औरंगाबादच्या 32 भाविकांचा समावेश आहे। विष्णुप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन झालं, त्यामुळे जवळपास 15,000 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान भूस्खलनानंतर रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे। रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे बद्रीनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे। मंगेश कपोतेजी आपल्या सोबत आहेत, जे स्वतः तिकडे आता अडकलेले आहेत। मंगेशजी, आता तुम्ही नेमके कुठे आहात आणि ही घटना जेव्हा घडली तेव्हा कुठे होतात तुम्ही? जी घटना घडली त्यावेळेस मी समोरच होतो। दुपारी 2 वाजता ही घटना घडलेली आहे। बरं। त्यावेळेस मी समोरच उभो होतो, जवळपास 10 फूट 5 ते 10 फूटच्या अंतरावर मी उभो होतो। बरं। आणि ही घटना सगळी माझ्या समोर घडलेली आहे। बरं बरं। तेव्हा किती जण होते तिकडे आजूबाजूला? माझ्यामागे जवळपास 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या। बरं। तुमच्या बरोबर एकूण किती जण होते आणि कुठून कुठून आलेले होते? माझ्याजवळ 32 लोक औरंगाबादची आहेत। बरं। आणि त्यात सध्या सगळे सुखरूप आहेत। बरं। आणि ही जी घटना घडली दुपारी 2 वाजता, सध्या पहिल्या सुरुवातीला 2-4 दगड खाली आले होते, येत होते डोंगरावरून। त्यास आम्ही गाडी बाजूला उभी केली आणि त्यानंतर पाहिलं तर 2 ते 3 मिनिटात पूर्ण डोंगरच खाली ढासळला गेला। बरं बरं। तुम्हाला मदत कधी पोहोचली साधारण? ही घटना नेमकी किती वाजता घडली आणि तुम्हाला मदत किती वाजता आली? ही दुपारी 2 वाजल्यापासून घटना घडलेली आहे। बरं। आणि मदत आम्हाला लगेच 10 ते 15 मिनिटात आम्हाला मदत मिळालेली आहे। बरं बरं। मग आता तुम्ही कुठे आहात नेमके? आता आम्ही जिथे घटना घडलेली आहे त्याच्या मागे 6 किलोमीटर एक पांडुकेश्वर गाव आहे, त्या गावात येऊन आम्ही हॉटेल करून मुक्काम केलेला आहे। बरं। एकूण सगळे 32 जण तुम्ही एकत्रच आहात? एकत्रच आहोत। इकडे महाराष्ट्रातनं आणखी काही मंडळी आली होती, तुम्हाला काही माहिती आहे या संदर्भातली? जवळपास 1,500 महाराष्ट्र मंडळी आपली अडकलेली आहे। बरं बरं। पण ती मंडळी कुठे आहेत नेमकी? तुमच्याच आजूबाजूला आहेत का वेगळ्या ठिकाणी आहेत कुठे? जवळपास माझ्या आजूबाजूला आहेत मंडळी। बरं। कारण याच्यामध्ये कसं झालं की स्थानिक प्रशासनाची स्थानिक हॉटेल जे आहेत आणि स्थानिक लोकांनी इथं जे 500 ते 1000 रुपयाचे हॉटेल जे आहेत ते 5 ते 8,000 रुपयांमध्ये विकणं चालू केलेलं आहे। बरं। त्याच्यामुळे हे सगळे लोक रस्त्यावर आहेत आणि जेवढे जेवढे भेटतात महाराष्ट्राची मंडळी, त्यांना मी राहायची व्यवस्था करून देत आहे। बरं, ठीक आहे। खूप खूप धन्यवाद सविस्तरपणे आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल।